200 वर्षांची समृद्ध परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा महाकुंभ तर अशा ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आज. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर चला आता मी घरी आहे. तर आपल्याला जायचं आहे श्री संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज 179वा अखंड हरिनाम सप्त्यात श्री क्षेत्र धनगरवाडी पंचकृषी आणि ताराटा जिल्हा अहिल्यानगर. त्याचा आपण लिहिलेला आहे आपला आहे हा भाकरीचा टेम्पो. त्या दिन आपण देवता नामस्मरण करत तिथून भजन करीत आपल्या भाकरी गावातल्या गोळा करून तिथं पोहोचणार आहे. विद्यावतीचा आहे आणि हा सिंहपूरचा टेम्पो आहे. तर हा माझ्या मम्मीच्या त्यांच्या तिकडच्या गावातला टेम्पो होता. अथर्व रितिका तुम्हाला माहीतच आहे आणि मला सुद्धा येतं बरं का भजन. तर तुम्हाला माझा आवाज देखील त्यात मी दाखवलेला आहे. तर असं आपण हरिनाम घेत असं गोड गोड विठ्ठलाचं नाव घेत आपण त्या पंचकृषीत पोचणार आहे. तर आपण कुठून कुठून गेलो कसं गेलो ते सांगते. त्र्यंबकवरून देवळालीतून बेलापूर श्रामपूर आणि मग जो आहे वाकडीचा रोड आहे तिथून ती धनगरवाडी लागते त्या MIDCतून. तर मग आपण असं हरिनाम घेत असं चाललं होतं तिकडं. मग काय आपल्याला शूटसाठी आपण टेम्पोसुद्धा थांबून घेतला. तर तुम्ही म्हणता हे काय तुम्ही सांगताय, पण या शेवटचे आज शनिवार आहे, रविवार, सोमवार, मंगळवारी काल आहे. तुम्ही जर अजूकसुद्धा नसते गेले ना तर जा, आपल्याला खूप जवळ आहे आणि तुम्ही या सप्त्याचा अवश्य लाभ घ्या. 200 वर्षाची परंपरा आहे जी योगीराज गंगागिरी महाराजांनी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि खरंच त्या काय सांगायचं तुम्हाला, रामगिरीचं रोज प्रवचन असतं 3 ते 6 वाजेपर्यंत. महाराजांची गाडीसुद्धा आपल्याला भेटलेली आहे. तर यासाठी तुम्हाला खूप काही सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर्दी लाखोनी पब्लिक आहे तिथं, लाखोनी. अशी तशी गर्दी नाही. हा आहे तिथून 10 किलोमीटर राहिलेला रस्ता होता. तेव्हाच त्यांनी पार्किंग आहे ना 6 ते 7 किलोमीटरपासून बंद केली होती. पण आपल्याला भाकरी स्टॅम्प असल्यामुळे आपली डायरेक्ट आतमध्ये एंट्री होणार होती. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नव्हतं. पण तुम्ही भाविक बघता इतके घासून आणि हे बघा, छोटले मुलं काय आणि मोठले काय सगळे या सप्त्यात खूप सेवा करतात आणि खूप सेवा देतात बरं का. जेवढे वाढायला असतात त्यांच्यासाठी. हे माझे पप्पा आहे ज्यांनी विना घेतलेला आहे आणि बाकीचे ग्रामस्थ आहे, भजनी मंडळ आणि पोलीस कमिटीसुद्धा आहे. पण गावकरी आजूबाजूचे जे लोक आहे ना ते भाविक भक्त खूप प्रतिसाद देतात या सप्त्याला. त्यामुळे हा सप्ताह काही साधासुद्धा नसतो आणि लाखोनी पब्लिक असतात. तुम्ही आणि हे बघा आपल्या ह्याच्या चॅनलवर आपण व्हिडिओ काढत होतो तरच सगळे गंधावाले लगेच आपलं असं छान असं आपण हरिनाम घेत चाललो होतो. त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्या याला प्रतिसाद द्यायला लागले. आणि जेवढे चालले होते ना आपल्यासोबत, जेवढे भेटले ना आमच्या मागे, जेवढे काही भेटले ना ते सुद्धा हरिनाम घेत होते. तर बघा ही दिदीसुद्धा आपल्या मागे म्हणू लागली. ती पोलीस कमिटी बघा तुम्ही, इथून पुढं अजून सप्ताह 4 किलोमीटर आहे. ह्या बाई ही आजी पण आपल्या मागे म्हणू लागली. तिचासुद्धा एवढा छोटासा मुलगा सुद्धा ह्या सप्त्यात कार्य करीत आहे. तर तुम्ही असं समजूच नका, ज्याला जी सेवा भेटणार ना त्या सेवेत हे. आणि कार्यक्रम असा असतोय ना भाकरीचा डायरेक्ट ट्रॅक्टरनी आणि आमटे असते टँकरनी. तर विचार करा तुम्ही, लाखोनी पब्लिक आहे आमटी भाकरी खाण्यासाठी येतं, एवढा महाप्रसाद घेण्यासाठी. इतकं भव्य दिव्य. आणि जेवढे भाविक भक्त येतात त्यांचं लगेच स्वागत होतं मस्तपैकी बँड ताशा लावून. तिथं अखंड हरिनाम सप्ताह गंगागिरी महाराज असे ट्रका टेम्पो काय असं नसन ते. आणि भाकरीचा आपला डायरेक्ट आपला टेम्पो भाकरीच्या तिथं व्यवस्थित गेला आणि आपला टेम्पो रिव्हर्सला गेला आणि आपल्या भाकरी उतरायला सुरुवात झाली. तर तिथून आज आपण लांबून असा तिथं बलून सोडलेला आहे मोठा असा अखंड हरिनाम सप्ताहाचा. तर आपलं नाव गाव लिहून घेतलं त्यांनी आपल्या गावाचं. आपण तिथं उतरल्यावर आपण व्हिडिओ काढला. रितिका आपला छोटा ब्लॉगर तुम्हाला माहीतच आहे, तो शूट करतो म्हणजे आपली रितिकाने सगळं काही काम केलं आहे. मग सगळ्या भाकरी उतरून दिल्या. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या सप्त्यात जे काही घडले ना ते आता तुमच्यासोबत आपल्याला शेअर करायचं आहे. तर बघा कमान कशी आहे, ट्रॅक्टरच्या भाकरी. तिथून आपलं सहर्ष स्वागत सगळ्या भाविकांचं. आणि सगळ्या भाविकांना माऊलीच. आणि बघा तिथं काय करायचं असतं, सगळ्या मिळते ना. तुम्ही गेलं तर ना नक्की आमटीला पैसे द्या बरं का, कारण एवढा मोठा सप्ताह आहे. त्यासाठी काहीतरी आपलं दान देणं आपलं कर्तव्य आहे. तर बघा दान देण्यासाठी सुद्धा भरपूर काही गर्दी होती. गावकऱ्यांनी पैसे जमा करून आणले होते आमटीसाठी आणि ते आपण त्यांची पावती पाडणार होतो. तर त्यांचे फोटो वगैरे मी सर्व काही काढलं, पण आपला काही फोटो वगैरे काही घेतला नाही. आपला सुद्धा सत्कार तिथं करण्यात आला होता. कारण आपण प्रत्येक वेळेस फोटो काय घेऊ शकत नाही, प्रत्येक वेळेस तुम्हाला काही दाखवू शकत नाही. तर बघा गावकऱ्यांचं नाव घेतलं आणि मग म्हणले योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज की जय असं. आणि आता पहा आमटी भाकरीची काय गर्दी आहे तो पण. तर आधी आपण प्रसाद घेणार आहोत कारण खूप लांब जायचं होतं आणि उशीर खूप झालता.
लय होते, पण म्हणलं अगोदर प्रसाद घेऊ कारण भूक खूप लागलेली होती आणि मग तिकडं जाऊ. तर बघा टँकर, आमटीचे टँकर बघा केवढं टँकर आहे आणि ट्रॅक्टर बघा. प्रत्येक जिथं जेवढी लाईन आहे तुम्हाला ती दाखवणारच आहे. त्या प्रत्येक लाईनला आहे ना एक ट्रॅक्टर आणि आमटीचे पातेले ठेवलेले आहे असे, आणि पैपणीच आमटी आहे बरं का. एवढी जबरदस्त सेवा ही फक्त अखंड हरिनाम सप्त्यातच, आणि ती फक्त सद्गुरू गंगागिरीच्या महाराजाच्या सप्त्यातच भेटते. लेने को हरिनाम देने को अन्नदान, असं रामगिरीचं वाक्य आहे. तुम्ही सप्त्यात गेले असताना तर तुम्ही बघितलं असताना अथर्व आणि आम्ही सगळे बसलेले आहे जेवणासाठी. तर महाप्रसाद घेण्यासाठी तर आपण शूट काढलाय. तिथं सुद्धा गेल्यावर इतकं वर आभाळाचं वातावरण आहे पावसाचं, पण पब्लिक बघा लाखोनी ही पब्लिकची गणतीच करू शकत नाही आपण. ते अगोदर चपाती भाकरीची वाटप करतात, लोणचं कांदा लिंबू सगळे साथ असते. आपण अथर्वला अशी चपाती सगळ्यांना चुरून त्यांच्याकडे एकच जेवण असतं. अशी भाकरी चपाती ज्वारीची भाकरी असते, चपाती असते, भाकरी असते. पहिल्या दिवशी इथं मांडे येतात, एवढं अप्रतिम जेवण असतं. मांडे आणि दुधाचं जेवण असतंय बरं का. हे काय साधं सुद्धा नाही, तुम्हाला शेवट दाखवणार आहे. आणि कृषी प्रदर्शन भरवलेलं असतं. खास या प्रदर्शनात काय असतं माहिती का, शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्याले वस्तू आणि वेगवेगळं जे तंत्रज्ञान चाललंय ना बाहेर ते बघायला भेटतं खास या सप्त्यात बरं का. तर त्यासाठी तुम्हाला जर काही घ्यायचं असलं ना, शेतकऱ्याची काही माहिती वगैरे, तर अवश्य तुम्ही जा. किंवा तुमचा काही बिझनेस आहे तिथं तुम्हाला लागन तेवढ्या मशिनरी, ट्रॅक्टरीच्या इतक्या व्हरायटी होत्या ना, स्कूटी होती चार्जिंगच्या, लागन तेवढं होतं. पण गर्दी इतकी आपट होती ना, आपण एवढं शूट केलंय मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्यासाठी, केलं नाही असं नाही. आपण जेवण झालं आणि निघलो, मग आपला टिका लावून घेतला. मग नाव आहे काय, लेने को हरिनाम देने को अन्नदान. तिथं तर होतं अखंड हरिनाम सप्ताह. तुम्हाला आता आपलं मस्त थंबनेल बनवणार आहे. तिथं वासुदेव आणि तिथं असतं अखंड धुनी. ती धुनीचा सुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. ही 7 दिवस धुनी चालते आणि तिथं सुद्धा आपण दर्शन घेतलं. आपली मम्मी पप्पा सोबत आपण गेलतो. आपल्याकडे गाडी होती, कार म्हणजे आपल्याकडे 4 व्हीलर सुद्धा आहे, पण तरी सुद्धा आपण ते रिजेक्ट केली आणि आपण गेलो ते भाकरी स्टॅम्पत. का गेलो माहिती का, आपलं सुद्धा ज्ञान झालं पाहिजे. आणि हा आहे ध्वजारोहण. हा ध्वजा म्हणजे काय साधा सुद्धा नाही, 179वा अखंड हरिनाम सप्ताह. तर इथं 24 तास अखंड कार्य करत असतात ही भजनी मंडळ. सतत तिथं हरिनामाचा गजर चालू असतो. इतकं तिथं ना काय सांगा तुम्हाला, इतका अद्भुत वाटतं ना. तिथं फुल पॉझिटिव्ह एनर्जी आहे. फुल म्हणजे फुल. तुम्हाला असं तिथं गेलंय ना बोर होणार असं नाहीच, मी स्वतः गॅरंटी देते. कारण तिथं जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तिथं एवढं हरिनाम आहे, का आपल्याला असं वाटतंय आपण सुद्धा त्यांच्यात. आणि तिथं भव्य दिव्य अशी रांगोळी काढली जाते. पण आहे ना नेटकंच त्यांनी रांगोळी सुरुवात केली, त्याच्यामुळे मी रांगोळीचा व्हिडिओ घेऊ शकले नाही. तुम्ही बघा त्या महाराजांच्या पादुकासाठी, जी गंगागिरीच्या पादुका आहे तिकडं, त्यासाठी इतकी गर्दी होती. आपण त्या गर्दीसुद्धा जाणार आहोत आणि पादुकाचं दर्शनसुद्धा घेणार. एकदम जवळून तुमचं दर्शन होणार आहे. जर नसलं तुमचं जाणं होत तर तुम्ही आपला व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता. इतकं जवळून मी व्हिडिओ काढलेला आहे. व्हिडिओ काढताना ना तुम्हाला काय सांगू, फोन आणि मी कसं शूट केलं आहे मलाच माहिती. कारण पब्लिक इतकं होतं ना का शूट करणं, तरीसुद्धा हा आपला कॅमेरा स्टेबल राहिला, त्याचंसुद्धा आपण धन्यवाद मानू. आता हा व्हिडिओ आपण काढलेला आहे तिथला आहे प्रॉपर त्या पादुकांचा. तिथं आपला अथर्वला तर आपण मी डायरेक्ट स्टेजवर सोडलं होतं. त्याला म्हणलं तुझे भरपूर काही फोटो काढत आहे आणि मस्तपैकी तुम्ही बघा. तिथं सद्गुरू गंगागिरी महाराज आहे, जे पहिले महाराज सगळे काही होऊन गेले ना, तिथं अद्भुत महाराजांचं दर्शन तुम्हाला झालेलं आहे त्या पादुकाचं. आणि आणखीन सुद्धा एक व्हिडिओ आहे. आपण जाणार आहे भव्य दिव्य प्रदर्शनमध्ये. तर हे प्रदर्शन खास शेतकऱ्यांसाठी आहे. लागण तेवढ्या मशिनरी आहे. शेतकरी, व्यवसायी, घरगुती, आपलं काही महिला मंडळ, असं कुठलीही वस्तू नाही का त्या कृषी प्रदर्शनमध्ये नाही. आणि बाकीकडे सुद्धा खूप काही गर्दी आहे बरं का. देवाचं म्हणू नका, कुठलीही घरगुती वस्तू म्हणू नका, खूप काही स्टॉल लागलेले आहे. आणि तुम्हाला स्टॉल लावायचं असलं पुढच्या वर्षी तर तुम्ही सुद्धा भाग घेऊ शकता. हे शेतकऱ्याचं प्रदर्शन नेहमी भरता. बियाणं देखील सांदेवात असो किंवा काही असो, तुमच्या भेंडीला कलर कसा येतो, भेंडी कशी करायची, हे असली वेगवेगळी मशिनरी भूप काही तर मला नावसुद्धा माहीत नाही त्याचे. कारण एवढं. आणि हा तर वेगळाच ट्रॅक्टर बघितला आहे मी, तो तुम्हाला दाखवण्यासाठी खास. पब्लिक इतकं होतं ना की सारखं लोटत गर्दी इतकी भरपूर असताना सुद्धा तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि हे सद्गुरू महाराज त्यांचं कार्य कुठून करते ते सांगतो तुम्हाला. सरला बेटचे आहेत ते, त्यांची संतभूमी सरला बेटची आहे. आणि ते त्या
परंपरेशी जोडलेले आहे आणि हे आजही अखंड हरिनाम सप्ताह आणि समाज प्रबोधनाचं काम त्यांचं सुरू आहे आणि ते असतंय 3 ते 6च्या वेळेत त्यांचं खास प्रवचन असतंय ते रामगिरी महाराजांचं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि तिथं बघा येणाऱ्या भाविकांची मालिशसुद्धा होती. तर एवढं अप्रतिम तुम्हाला म्हटलं ना भेंडी वगैरे. आणि त्यांनी रामगिरींनी तिथं रक्तदान शिबिरसुद्धा ठेवलेलं होतं. इतकंसं भव्य दिव्य असं. त्यानंतर जाणार आहोत आपण सरड्याकडं. सरड्याचं सुद्धा तुम्ही तो अमेरिकेतून आणलेला सरडा आहे, त्याचं खास आकर्षण ठेवलेलं होतं. तो 25 किलोचा सरडा आहे खास. लोक त्याला सुद्धा तिकीट होतं, त्याच्यात सुद्धा आपण गेलो, ते सुद्धा बघितलं. आणि आता 3 वाजले, महाराजांची गाडी 2:30 वाजता यायला सुरू झाली. रामगिरी आपल्या जवळून चालले, त्यांच्या सगळ्या गाड्यांचा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि त्यानंतर आपण घरी निघलो होतो. पण रामगिरीची गाडीचं आपल्याला दर्शन झालं, रामगिरीसुद्धा आपण दर्शन घेतलं. एवढं आपलं म्हणजे भव्य दिव्य त्या सोहळ्याचं दर्शन झालं. कसा वाटला आपला ब्लॉग? ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सर्वांचे दर्शन झालेले आहे ना. आता आपण जाणार आहोत घरी. तरी सुद्धा एकदा बॅकनिक कॅमेऱ्याने सगळे काही शूट घेणारच आहोत. ऋतूचा गण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे. असा गण तुम्ही लावा. रितिका राहिली होती त्याच्यामुळे तिला सुद्धा गण लावून घेतला. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग. आणि आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सुद्धा ह्या सप्त्यात जा. अजून 3 दिवस बाकी आहे. रविवार, सोमवार, मंगळवारी तर काल आहे. आणि अशी अनोखी भेट तुम्ही या सप्त्याला द्या. कुठून हा व्हिडिओ तुम्ही बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कसा वाटला चा आपला ब्लॉग आणि कसा वाटला असा अखंड हरिनाम सप्त्यात. तुम्ही याच्या अगोदर कुठे गेले होते की नाही. मी पिनसुद्धा करणार आहे व्हिडिओत कमेंटला. ती पिनसुद्धा बघा. आणि अशी दोन्हीचं तुम्ही सुद्धा दर्शन घ्यायला नक्की जा. तर पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ. तोपर्यंत तुम्ही धन्यवाद. बाय.